अरे बापरे! यांच्या घरातलं वातावरण जरा टाईट झालंय प्रेक्षकांनो. सायली खूप आग्रह करत असते, "आई जेवून घ्या ना." कल्पनाताई म्हणतात, "तू मला मनवू नकोस, त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये." सायली म्हणते, "आई तुम्ही किती मान देता मला सून म्हणून. ही मंगळागौर नाही झाली तर काय फरक पडणार आहे?" इकडे अस्मिता तिच्या स्वार्थासाठी पूर्णाजीला मनवतीये. "अगं पूर्णाजी, होऊ दे ना मंगळागौर, काय फरक पडणार आहे ती मंगळागौर झाली तर? अगं आपण आजूबाजूच्या बायकांना बोलूयात ना आणि मम्माच्या मनासारखा कार्यक्रम करूयात." पूर्णाजी म्हणतात, "तुला काय अचानक सायलीचा पुळका आलाय का?" त्यावर अस्मिता म्हणते, "ई अजिबात नाही मी मम्मासाठी बोलते." "अगं त्या मंगळागौरीपेक्षा मम्मा महत्वाची आहे ना." पूर्णाजी म्हणतात, "अगं कल्पना महत्वाचीच आहे, पण तिच्या हट्टासाठी मला त्या सायलीचं कौतुक नाही करायचंय." प्रेक्षकांनो, पूर्णाजीने गुलाबजामुनची टेस्ट अचानकच विसरून टाकली नाही का? असो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तिच्यामुळे म्हणजे सायलीमुळे त्यांची जवळची माणसं दुरावली गेली आहेत, म्हणून त्यांना सायलीचं कोडकौतुक नाही करायचंय. सायली म्हणत असते, "आई आपल्या माणसांना त्रास होईल असे कार्यक्रम करायचेच का? तुम्ही हा विषय मनातून काढून टाका बरं." कल्पनाताई म्हणतात, "अगं सायली, तू लग्न करून जेव्हा इथे आली तेव्हा तुझ्या काही अपेक्षा घेऊन आली असशील ना. तुझे सणवार होणं तुझे अधिकार आहेत, तो तुला मिळायलाच हवा." त्यावर सायली मनात विचार करत असते, "कसला अधिकार आई? अहो माझा तर या घरावरही अधिकार नाहीये. मी तर पुढच्या श्रावणात या घरातच नसणार आहे." आता पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, "आणखीन काही राहिलंय का तुझं बोलायचं?" अस्मिता म्हणते, "आता काय बोलणार मी, तू तर माझं ऐकतच नाहीये." "अगं पूर्णाजी तूच विचार कर, तुझ्या लक्षात येईल ना, मंगळागौर झाल्यामुळे त्या सायलीचा फायदा नाही होणार आहे, उलट नुकसानच होईल." "अगं किती वेंधळी आहे ती, सगळ्या बायकांसमोर काही ना काही माती खाईलच." आता या पूर्णाजी म्हणतात, "आपण तिच्या मंगळागौरीला बायकांना आमंत्रण द्यायचं म्हणजे तिला सून म्हणून स्वीकारलं असंच होतं ना ते." अस्मिता म्हणते, "अगं असं कशाला डोक्यात घेते पूर्णाजी, एक सण साजरा केला तर ती काही या घरची सूनबीन होत नाही पण सण साजरा नाही केला तर मम्मा मात्र हर्ट होईल आणि ती आजारी पडली तर काही खात पण नाहीये ना ती." "बघ बाई पूर्णाजी विचार कर." आता इकडे सायली विचार करत असते, "अरे देवा, या खरंच काही खाणार नाही का? काय करू मी आता? अर्जुन सरांना फोन करू का?" आणि अस्मिता तिकडे विचार करत असते, "पूर्णाजी हो म्हणेल ना मंगळागौरीला, मी तरी काय करू आता?" तर प्रेक्षकांनो, आता मध्ये थोडा सस्पेन्स वाढवायसाठी हा शॉट दाखवला आहे. चैतन्य आणि अर्जुन त्या वात्सल्य आश्रमात पोहोचले आणि बाहेर हा गुंड निसटायचा प्रयत्न करत असतो. आता अर्जुन काहीतरी आठवण करतो चैतन्याला, कुठलं तरी डॉक्युमेंट आणायला सांगतो, तर तो चैतन्य गाडीतच विसरलेला असतो. तो म्हणतो, "अरे सॉरी, मी पटकन घेऊन येतो जाऊन." आणि चैतन्य बाहेर आलाय ते डॉक्युमेंट घेण्यासाठी म्हणून, आणि एकदम त्या गुंडाची आणि चैतन्याची टक्कर होते. आता आपला चैतन्य कसा आहे ते माहितीच आहे आपल्याला. सायलीचा परफेक्ट भाऊ शोभतो तो. त्याची टक्कर होते त्या गुंडाशी. तो म्हणतो, "अहो हळूहळू सावकाश जा जरा." आणि तो गुंड घाबरलेला असतो तरी अलगद तिथून निसटून जातो. प्रत्येकाचे विचार करायचे अँगल किती वेगळे असतात ना प्रेक्षकांनो. ते हे असं. आता पूर्णाजी कल्पनाताईंना शेवटचं विचारताय, "कल्पना तू जेवणार नाही आहेस का? मी तुला पुन्हा विचारते." त्यांना असं वाटतं बदलला हिचा निर्णय तर बदलला, पण नाही, कल्पनाताई अगदी ठाम आहेत त्यांच्या मतावर. तरी पूर्णाजी विचारतात, "शेवटचं आणि नक्की विचारते मी तुला, तू जेवणार आहेस का कल्पना?" कल्पनाताई नुसतं डोक्याने नाही असं म्हणतात. मग पूर्णाजी म्हणतात, "ठीक आहे, मग तुला काय करायचं ना ते तू कर. तुला तुझ्या सुनेची मंगळागौर करायची आहे ना, कर. मग तुझ्या सुनेची मंगळागौर तुला हवी तशी कर, पण एक काम कर, आधी त्या भटजींना विचारून घे." कल्पनाताई लगेच आनंदी होतात आणि त्या पूर्णाजीच्या गळ्यात पडतात. "खरंच पूर्णाई, मला माहीत होतं तुम्ही परवानगी द्यालच." किती भाबड्या आहेत नाही या कल्पनाताई, खूपच गोड दाखवल्या आहेत या. अस्मिता म्हणते, "काय गं मम्मा, शेवटी पूर्णाजीने तुझ्यासमोर हार मानलीच." आता अस्मिताला टॉन्ट मारायची गरज होती का? पण नाही, असो. पण आता ह्या त्यावर उत्तर देतात, "अगं हारजीतचा प्रश्न नाहीये, एका आईने मुलीचा हट्ट पूर्ण केलाय. हे प्रेम आहे अस्मिता, तुला नाही कळणार." आता पूर्णाजी म्हणतात, "हे प्रेमच आडवं आलं ना. पण कल्पना एक सांगते तुला, ह्या मुलीला मी मंगळागौरीची परवानगी दिली आहे म्हणजे मी तिला सून म्हणून स्वीकारलं असं होत नाही, गैरसमज करू नको." अस्मिता म्हणते, "अगं पूर्णाजी तू ॲडजस्ट केलं ना, मग मम्मा पण करेल ना थोडं ॲडजस्ट." शेवटी सायली विषय बदलते आणि म्हणते, "चला आई आता तरी जेवायला बसा." पूर्णाजी गोळी घ्यायसाठी म्हणून गेल्यात आता त्यांच्या रूममध्ये. अस्मिता उड्याच मारतीये, जणू काही तिचीच मंगळागौर आहे. "ए मम्मा, मी डिझायनरला कॉल करते मला नवीन साडी लागेल का मंगळागौरीसाठी." आता सायली लगेच गळ्यात पडली आहे कल्पनाताईंच्या, की "आई झालंच तुमच्या मनासारखं. किती करता हो आई माझ्यासाठी." कल्पनाताई म्हणतात, "तुझ्यासाठी नाही, मी माझ्या आनंदासाठी केलंय. आता चला जेवायला बसूयात." आता विमल म्हणते, "मी सगळं अन्न पाणी गरम करते." आता इकडे लगेच अस्मिताने त्या प्रियाच्या कानात हे घातले की आमच्या घरी सायलीची मंगळागौर ठरवली आहे. आता प्रिया म्हणते, "मी काय फुगड्या घालायला येऊ मग?"
अगं मला वाईट वाटतील अशा गोष्टी का सांगतेस तू अस्मिता? अस्मिता म्हणते अगं तुला कशाला त्रास होईल, त्या सायलीला त्रास होईल ना. पूर्ण आजी तर तयारच नव्हती, मीच तिला मनवलंय मागे लावून लावून. म्हणजे अस्मिताने सगळं क्रेडिट स्वतःवर घेतलंय. आता ती म्हणते मम्मा छान जागरण वगैरे करणार आहे, तू पण इकडेच या. प्रिया म्हणते मला कळतच नाहीये तू काय बोलतीयस. आता ही अस्मिता म्हणते अगं मंगळागौर आपल्यासाठी भारी चान्स आहे ना, आपण त्या सायलीला तोंडावर पाडू शकतो की. आणि प्रिया म्हणते हो ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. वा वा, या दोघींना फक्त चान्स हवा असतो प्रेक्षकांना टाइमपास करायला. पण कल्पनाताई मात्र फुल जोशमध्ये. त्या म्हणतात विमल मंगळागौरीचा मेनू तयार करावा लागेल, पूजेचा वेगळा, संध्याकाळचा वेगळा आणि उपवासाचा वेगळा बरं का. विमल म्हणते अहो वहिनी गुरुजींना फोन केला का? कल्पनाताई म्हणतात हो केला मी फोन. अगं बाई पण त्या पूजेच्या सामानाचं बघ, लवकर लवकर तयारी करावी लागेल. विमल म्हणते कशाला काळजी करता वहिनी, मी आहे ना. सायलीला गप्प बघून विमल म्हणते काय झालं, तुमचा चेहरा का पडलाय सायलीताई? सायली म्हणते काही नाही हो, कुठे काय. आता विमलताई म्हणतात चल बरं माझ्या रूममध्ये, नवीन साडी देते तुला, दागिने पण लागतील ना पूजा करायला. सायली म्हणते नवीन कशासाठी, माझ्याकडे आहेत नाही साड्या, त्यातली एक नेसेल की. आता ही विमल डोक्याला हात मारते. कल्पनाताई म्हणतात भेडीयस का सायली, नवीन साडी नेसायची असते, कोरी, घडी मोडलेली नाही. आता सायली म्हणते नको आई, खरंच नको. त्यावर कल्पनाताई म्हणतात धपाटा दिलं मी तुला. आता ती अस्मिता बघ, तुझी मंगळागौर पण तीच उड्या मारतीये, तिची नवीन साडीची तयारी पण झाली असेल. विमल म्हणते अहो सायलीताई सासूबाई लाड करते तर घ्या की करून. आपल्या घरात सासासुनांचे जेवढे लाड करतात ना तितके कुठल्याच घरात होत नाही बाई. कल्पनाताई म्हणतात आणि माझी सून नव्या साड्यासाठी जेवढी आडेवेडे घेते ना तेवढी कुठलीच सून घेत नसेल. चल गपचूप सायली, विमल तू पुढच्या कामाला लाग हा. आता सायलीला त्यांनी त्यांच्या रूममध्ये नेलंय नवी कोरी साडी द्यायला. इकडे अस्मिता आली आहे प्रियाकडे आणि म्हणते इथे कशाला बोलवलंस, तुझ्या घरी बाहेर भेटलो असतो ना. प्रिया म्हणते आपल्याला बाहेर भेटून एवढं व्यवस्थित बोलता आलं नसतं, आपल्याला मोठा प्लॅन करायचा आहे. ती सायली आहे ना आयुष्यभर लक्षात ठेवेल हा प्लॅन. आणि ही अद्दल, आता ह्यांनी काहीतरी प्लॅन एक्झिक्यूट केलाय तो आपल्याला नाही ऐकवलाय प्रेक्षकांनो. पण आता अस्मिता इतकी उड्या मारतीये, ती म्हणते आता ना त्या सायलीचं असं तंगडं मोडूयात ना की ती महिनाभर तरी उठली नाही पाहिजे. पुढे पुढे करायची सवय आहे ना तिला सगळ्यांच्या. आणि यांनी बहुतेक सायलीच्या पायाला काहीतरी इजा करायची असं ठरवलेलं आहे. आता कल्पनाताईंनी एक साडी घेतली आणि ह्या सायलीला लावली अशी खांद्याला आणि म्हणताय खूप सुंदर दिसशील तू या साडीमध्ये. अगं मागेच मी ही घेतली होती नवी साडी, ती कधी वापरलीच नाही. आता बघ योग आला, तुझ्यावर खूप गोड दिसेल ना ही साडी. माझी सून आहेच म्हणा गोड दिसायला. आता ही सायली आहे ना तिला खूप कानकोंड होत असतं प्रेक्षकांनो. ती म्हणते आई हे सगळं कशासाठी. कल्पनाताई म्हणतात अगं कोरी साडी म्हणजे अर्थ कळतो का तुला, तुझ्या आईने दिलेली साडी नेसणार नाही का. अगं माझ्या सुनेची नाही ग, माझ्या मुलीची मंगळागौर करते मी, ती दणक्यातच व्हायला हवी ना. खूप प्रेमळ येतं या कल्पनाताई. त्या म्हणतात माझी मुलगी सगळ्यात सुंदर दिसायला हवी. आता सायलीला एवढं रडू कोसळलंय, ती पटकन त्यांना बिलगली आहे. आता त्या सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात. सायली मनात विचार करते आई तुम्हाला खरं कळलं तर तुम्ही माझा तिरस्कार कराल, मी तुम्हाला कसं थांबवू आई, आज काय सांगून अडवू तुम्हाला. तुम्हाला खरं कळाल्यावर मला माफ कराल का हो आई. खरंच आहे प्रेक्षकांनो, मनामध्ये एक शल्य आहेच आहे सायलीच्या, ती खूप प्युअर हार्टेड आहे ना. आता कल्पनाताई म्हणतात काय झालं तुला सायली. अगं माझ्यात आणि पूर्णाईमध्ये वाद झाले म्हणून तुला टेन्शन आलंय का. अगं कशाला टेन्शन घेतेस तू, आई मुलीमध्ये होतातच भांडणं, तशीच पूर्णाईची आणि माझी भांडणं आहेत. आता सगळ्याचं शेवट गोड झाला की नाही, झालं तर मग आता तेव्हा उद्याची पूजा खेळ आणि सगळं काही हसऱ्या चेहऱ्याने करायचंय बरं. माझा सगळा हट्ट सार्थकी लाव, करशील की नाही. काय पण अगं हसू कुठे गेलंय तुझ्या चेहऱ्यावरचं. आणि सायली खुदकन हसली आहे. कल्पनाताई म्हणतात अशीच हसत राहा, मग मलाही छान वाटेल. आणि त्या दृष्ट काढतात सायलीची. या कल्पनाताई एवढ्या प्रेमळ आणि ही अस्मिता अशी कशी दाखवली हो प्रेक्षकांनो. ती म्हणते की आपण ना आता यावेळेला काही चूक नाही करायची, दरवेळेला आपले प्लॅन फसतात. प्रिया मनात विचार करते नाही नाही आता कुठलाच प्लॅन फसणार नाही. प्रिया म्हणते हा प्लॅन आत्तापर्यंतच्या सगळ्या फ्लॉप प्लॅनची कसर भरून काढेल. आणि आता अस्मिता खूप हसते, येस येस आता त्या सायलीलाच चांगली अद्दल घडू. पण प्रियाचा कही पे निगाह आहे कही पे निशाणा आहे, तिला खरं तर अर्जुनला गोळात घ्यायचंय असं ती मनात बोलतीये. म्हणजे आश्रमात न्यायचा प्लॅन तो काहीतरी करून कॅन्सल करेल असं प्रियाचा गैरसमज झालाय. आता तो बघूयात प्रेक्षकांनो, मंगळागौरीमध्ये धमाल येणार आहे. आता अर्जुन निघालाय आश्रमामधून, त्याने प्रियाला खोटं पाडायचा पूर्ण फुलप्रूफ प्लॅन केलेला आहे. तो आता चैतन्याला सांगतोय की हे बघ आता आपल्याला परमिशन तर मिळाली आहे, फक्त ऑफिशियल लेटर याची वाट बघायची आहे. म्हणजे आपण तन्वीला आश्रमात नेऊ आणि तिचं खोटं बरोबर पकडू. ती मर्डर साईटवर पोहोचल्यानंतर एका पॉईंटवर खोटं बोलणारच.
चैतन्य म्हणतो हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ती खोटं बोलायचा प्रयत्न करणारच आहे अर्जुन म्हणतो तुझं बरोबर आहे, पण खोटं जास्ती टिकत नसतं. चैतन्य म्हणतो मी एका पोलिसांना इथे पहारा देण्यासाठी ठेवतोय. अर्जुन म्हणतो करेक्ट, चांगलं करतोयस, पण तू डेट फिक्स कर पटकन तन्वीला आश्रमात नेण्याची आणि हे डॉक्युमेंट्स नीट लाव. आता या दोघांची मस्तपैकी जय्यत तयारी झाली आहे, पण इकडे कुसुमताईंनी सायलीला फोन केलाय. आता सायली बराच वेळ फोन उचलत नाही. त्या म्हणतात काय गं सायली, कुठे होतीस, किती वेळचा कॉल करतेय मी. सायली म्हणते अगं खाली होते मी, फोन चार्जिंगला होता माझा. आईंनी माझी मंगळागौर ठरवली आणि सगळी तयारी करतोय आम्ही. कुसुमताई त्यावर छान बोलतात. तुझ्या सासूबाईंना खूप प्रेमळ आहेत ग सायली, पण खरं सांगू का तुला, एक वेळेला पूर्णाजीचा राग पत्करलेला चांगला, पण तुझ्या सासूबाईंचं प्रेम अवघड आहे ग. एका वर्षानंतर तू तिथून निघून गेल्यावर त्यांना किती त्रास होईल. सायली म्हणते हो ना, मला पण तेच वाटतं ग कुसुमताई. मला फक्त त्यांचा हसरा चेहरा बघायचा आहे, त्यांच्या आनंदावर विरझण नाही येऊ द्यायचे ग मला. कुसुमताई तू कशाला फोन केला होतास. कुसुम म्हणते अगं सहजच फोन केला होता मी, तू कशी आहेस. आता सायली म्हणते मग तू उद्या इकडेच ये ना, पूजेसाठी आणि मंगळागौरीच्या तयारीसाठी सगळं काही तू बघशीलच, ये की. कुसुमताई म्हणते हे बघ सायली, मी आले ना त्या पूर्णाईला आवडत नाही ग, त्या तुझा अपमान करतात आणि ते मला आवडत नाही. तू आत्ताच म्हणाली ना तुझ्या सासूबाईंना तुला नाराज नाही होऊ द्यायचं, मग कशाला उगीच कार्यक्रमामध्ये सगळा गोंधळ नाही का. आणि तू उदास होऊ नकोस. मी नक्की नंतर येईल, आपण भेटूयात नंतर, आणि तू मला सगळं फोन करून सांग कशी झाली तुझी मंगळागौर. सायली म्हणते हो बरोबर आहे तुझं कुसुमताई, मी आता जाते, आईंना मदत करायची आहे. आता कुसुमताई पण फोन ठेवून देते आणि सायलीबाई जरा आनंदात आहेत. पण प्रेक्षकांनो, पुढे आता आपण मंगळागौरीची धमाल बघणार आहोत. आता ह्या मंगळागौरीमध्ये त्या सायलीच्या जन्मखुणेचं काहीतरी रहस्य उघडणार आहे, पण कोण बघणार आहे नेमकं ही जन्मखूण ते आपल्याला माहिती नाही. आता यांनी होडी केली आहे, मंगळागौरीच्या खेळाचा एक प्रकार आहे. त्यात प्रिया विचार करत असते की अरे देवा, या सायलीच्या पायावरची खूण म्हातारीने बघितली तर. आणि प्रेक्षकांनो, मला आवर्जून सगळ्यांनी कमेंट करून एक अंदाज सांगायचा आहे की सायलीच्या पायावरची खूण नेमकं कोण बघेल. मी तसा पोल पण टाकणार आहे, म्हणजे कल्पनाताई बघतील, अस्मिता बघेल की पूर्णाजी बघतील. माझा तर अंदाज आहे की एवढ्या लवकर ते काही रिव्हील करणार नाही, पण बघूयात, बहुधा तरी होऊ पण शकतं. तर मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज अजूनही खूप प्रेक्षकांनी सबस्क्राईब नाही केले चॅनलला, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि मंगळागौरीचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.